मी तुम्हाला ती एक गोष्ट सांगते. एक मुलगा असतो, तो गरीब असतो, तो आश्रमामध्ये जातो. तर तिकडं एक साधू असतो, तो साधूकडे जातो. परत तो साधूला बोलतो मुलगा की मी इकडं राहू का, मी तुमची सेवा करेन. परत तो साधू बोलतो तुझं नाव काय. परत तो मुलगा बोलतो की माझं नाव नाहीये, मी अनाथ आहे. परत तो साधू बोलतो की ठीक आहे, तू इकडं राहा, आजपासून तुझं नाव असणार रामदास. परत काय होतं, तो साधू आहे ना तीर्थयात्रा तिकडं जाणार होता. परत तो सगळ्या मुलांना विचारतो की कोण कोण माझ्या संग येणार. तर सगळे बोलत होते मी येणार. तिला तर मी येणार का बोलत होते, कारण की कोणी पण इकडे एकच कोणी राहिलं तर त्यांना पूर्ण आश्रमाची सफाई करावी लागेल, साफसफाई, म्हणून सगळ्यांनी येणार म्हणत होते. परत रामदास गेला आणि बोलला की मी राहतो इकडे. परत तो जो साधू असतो तो रामदासला घेऊन मंदिराकडे जातात, रामच्या मंदिराकडे, आणि बोलतात की तुला इकडं पूजा करावी लागेल, साफसफाई करावी लागेल, यांची सेवा करावी लागेल तुला यांची. परत ते बोलतात, म्हणजे तो रामदास बोलतो की हे कोण माझे. परत ते म्हणजे साधू बोलतात की तुला कोण नाही ना, मग आजपासून तू यांना आई बाबा समज. जसे की राम तुझा बाबा, सीता तुझी आई, लक्ष्मण तुझा काका आणि हनुमान तुझा भाऊ. परत तो बोलतो की ठीक आहे, जावा तुम्ही. परत ते जातात तीर्थयात्राला. परत ते ना रामदास असतो ना, तो भिक्षा मागून आणतो, आणि जेवढं पण भिक्षा मागितलं असतं ना त्यांनी जेवायला, तर ते एका ताटामध्ये वाढतो जेवण आणि त्यांच्या देवांसमोर ठेवतो आणि त्यांना बोलतो की खावा. परत ते खात नाही. परत ते बोलते की अच्छा, मला कळलं, तुम्ही लाजताय मला, ठीक आहे, मी बाहेर जाऊन बसतो. परत तो बाहेर जाऊन बसतो. परत तो येऊन बघतो तर काय, ताट तसंच, कुणीच काय जेवलं नाही. परत तो रडतो आणि बोलतो की माझ्याकडनं काय चुकी झाली काय, सेवामध्ये माझं काय कमी पडलंय का, मी काय चुकी केली काय. परत तो रडत जातो डोंगरावर जातो आणि डोंगरावर जीव द्यायला जातो डोंगरावर. परत राम बोलतात हनुमानला की जा, तो मुलगा स्वतःचा जीव दे, जा तू. परत जसा रामदास उडी मारणार होता तेव्हा हनुमान त्याला डोंगरवरनं जसा तो उडी मारणार होता तेव्हा हनुमान त्याला पकडतो आणि मग तो रामदास बोलतो तुम्ही कोण आहात. परत तो हनुमान बोलतो मी हनुमान, तुम्ही तर मला भाऊ मानलायस ना. परत रामदास एकदम बोलतात ना असं गुस्स्यामध्ये रागात बोलतो की मी तुम्हाला कवापासून जेवायला दिले, तुम्ही जेवतच नाही आहात. परत तो हनुमान बोलतो की ठीक आहे, चल आपण जाऊया, आपण सगळे मिळून खाऊया. परत एक दिवशी परत रामदास भिक्षा मागायला गेलता, तर तो बघतो तर काय, सगळे परिवार काम करत असतात, त्याचे पप्पा, त्याचे वडील, त्याची आई, सगळे काम करत असतात. परत तो येतो आणि बोलतो रामला की सगळे काम करतायत, तुम्हाला आता मी एकटाच काम करतोय इकडं, तुम्हाला पण काम करायला पाहिजे, आपण सर्व मिळून काम करूया. परत ते राम बोलतात की ठीक आहे बाबा, सांग तूच काम. परत ते रामदास बोलतात की सीता आई तू जेवण बनव, राम बाबा तुम्ही पाणी आणा, लक्ष्मण काका तुम्ही बाजारात जाऊन भाजी आणा, आणि हनुमान भाऊ तू माझ्या संग ये लाकडं जमा करायला. परत ते असे मिळून मिसळून काम करतात, सगळं जेवतात वगैरे. परत 15 दिवसानंतर जे असतात ना साधू, ते येतात तीर्थयात्रावरनं, आणि ते इकडून काय बोलतात ना आश्रमामध्ये सगळं ठेवून परत मंदिरात जातात पाया पडायला, आणि बघतात तर काय, सगळ्या मूर्त्या गायब. त्यांना वाटलं की मूर्त्यांच्या चोऱ्या बिऱ्या झाल्या का काय, का ह्याचं
झलका असतात ना ते परत मुद्द्यावर बनून आपल्या आपल्या जागेवर बसतात.